This is our Constitution's last module, ट्रेड कॉमर्स अँड इंटरकोर्स. आपण आर्टिकल 301 पाहिलेला आहे आधी. आता आपण त्याच्यावरचे रेस्ट्रिक्शन्स पाहणार आहोत. रेस्ट्रिक्शन्स ऑन ट्रेड अँड कॉमर्स. आर्टिकल 301 इज सब्जेक्ट टू द रेस्ट्रिक्शन्स इम्पोज्ड अंडर आर्टिकल 302 आणि 305. पहा आता आर्टिकल 301 मध्ये सांगितलं आहे की तुमच्या राज्यामध्ये जे तुमचं ट्रेड आहे, कॉमर्स अँड इंटरकोर्स आहे, ते कसं असायला पाहिजे, फ्री असायला पाहिजे, फ्री फ्लो असायला पाहिजे, त्याच्यावर कुठलेही रेस्ट्रिक्शन्स असायला नकोत. ओके. पण आर्टिकल त्याच्या पुढे जाऊन आर्टिकल 302 ते 305 पर्यंत काय केलेलं आहे, संपूर्णपणे रेस्ट्रिक्शन्स टाकलेले आहेत की कुठे कुठे थांबायला पाहिजे, काय काय कशा प्रोसिजर आहेत त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे पार्लमेंट पॉवर टू रेग्युलेट ट्रेड अँड कॉमर्स इन द पब्लिक इंटरेस्ट. आर्टिकल 302. पहा आता पार्लमेंटची पॉवर आहे टू रेग्युलेशन्स करायला सांगितलं, फ्री फ्लो, पण त्या आता काय शब्द आलाय, रेग्युलेशन्स. ट्रेड अँड कॉमर्स रेग्युलेट करू शकतात, थांबवू शकतात, त्यांच्यावर नियम लादू शकतात इन द पब्लिक इंटरेस्ट. जर लोकांना तसं वाटलं, लोकांचं जर नुकसान होत असेल, लोकांच्या भल्यासाठी, पब्लिक इंटरेस्टसाठी ते काय करू शकतात, त्याच्यावर रेस्ट्रिक्शन्स आणू शकतात. पहा आता काय सांगते आर्टिकल 302. आर्टिकल 302 अथोरायझेस पार्लमेंट to impose such restrictions on the freedom of trade, commerce and intercourse between one state and another or within any part of the territory of India as may be required in the public interest. पब्लिक इंटरेस्टसाठी आवश्यक असेल तर, गरज पडली तर ते पार्लमेंट काय करू शकतं, ट्रेड, कॉमर्स आणि इंटरकोर्ससाठी रेग्युलेशन्स, लॉज बनवू शकतं, असलेले लॉज बदलू शकतं, रेस्ट्रिक्शन्स टाकू शकतं. ओके. आता याची केस आहे अतियाबारी टी कंपनी वर्सेस स्टेट ऑफ आसाम. AR 1961 ची केस आहे, सुप्रीम कोर्टाची. 232 पेज नंबरवर आहे ही केस. द क्वेश्चन वेदर अ रेस्ट्रिक्शन्स imposed by parliament by law in the public interest or not is justifiable issue. पहा अतियाबारीची केस आपण पाहिलेली आहे आसामची, जिथून चहा कलकत्त्याला ट्रान्सपोर्ट होत होता आणि आसाममध्ये जे टॅक्स लावले होते ते त्याच्यावर इम्पोज केले होते आणि तो ऍक्ट काय केला होता, सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केला गेला होता. सो हिअर मग असं आता या केसमध्ये सांगितलेलं आहे, इश्यू काय आहे की कसं ओळखायचं पब्लिक इंटरेस्टचं आहे किंवा नाही. मग या in this case parliament is given the sole power to decide what restrictions can be imposed in the public interest as authorized by 302. पहा पूर्णपणे रेस्ट्रिक्शन्स कुठे टाकले जातील, पब्लिक इंटरेस्ट आहे की नाही याचा अभ्यास केला जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर रेस्ट्रिक्शन्स टाकले जातील. आर्टिकल 303(1) काय बोलतं पहा, प्रोहिबिशन अगेन्स्ट डिस्क्रिमिनेटरी टॅक्सेस बाय पार्लमेंट ऑर स्टेट्स. प्रोहिबिशन केलंय अगेन्स्ट, कशाच्या विरोधात, जे जाचक कर आहेत कुणाकडून, बाय पार्लमेंट कडून किंवा बाय स्टेट करून, त्याच्यासाठी संबंधात आर्टिकल 303 सब क्लॉज 1 काय सांगतं पाहूया. बोथ पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर वेअर प्रोहिबिटेड अंडर आर्टिकल 303 सब क्लॉज 1 फ्रॉम इनॅक्टिंग एनी डिस्क्रिमिनेटरी लॉ गिव्हिंग प्रेफरन्स टू द स्टेट ओव्हर अदर. पहा एखादा जर डिस्क्रिमिनेटरी लॉ असेल तर पार्लमेंटला अथॉरिटी आहे की ते काय करायचं, काढून टाकण्याची अथॉरिटी कुणाला दिलेली आहे, पार्लमेंटला. प्रोहिबिशन. त्याच्यानंतर आर्टिकल 303 सब क्लॉज 2 काय बोलतं पहा, पार्लमेंटरी पॉवर टू डील विथ एमर्जन्सी क्रिएटेड बाय स्केअरसिटी ऑफ गुड्स इन एनी पार्ट. पहा आर्टिकल 303 सब क्लॉज 2 काय सांगतं, सांगितलं की फ्री फ्लो ऑफ ट्रेड अँड कॉमर्स आहे, पण जर समजा एखाद्या राज्यामध्ये स्केअरसिटी आहे, कमतरता आहे, एखाद्या राज्यामध्ये काहीतरी दुष्काळ पडलेला आहे, तिथे जर गुड्सची आवश्यकता असेल तर या राज्याला न पुरवता त्या राज्याला पुरवण्याची अथॉरिटी कुणाकडे आहे, पार्लमेंटकडे आहे. आर्टिकल 302 सब क्लॉज 2 अलाउज पार्लमेंट ओनली अँड नॉट स्टेट लेजिस्लेचर टू मेक डिस्क्रिमिनेटरी लॉ गिव्हिंग प्रेफरन्स टू वन स्टेट ओव्हर अनादर. पहा पार्लमेंटला अथॉरिटी आहे की प्रेफरन्स द्यायचा, कुठल्या स्टेटला प्रेफरन्स द्यायचा हे टोटली डिपेंड्स ऑन पार्लमेंट. ओके. इफ इट इज डिक्लेअर्ड बाय लॉ दॅट इट इज नेसेसरी टू डू सो फॉर पर्पज ऑफ डीलिंग विथ द सिच्युएशन अरायझिंग फ्रॉम स्केअरसिटी of goods in any part of the territory of India
भारताच्या कुठल्याही राज्यामध्ये स्कॅर्सिटी म्हणजे कमतरता जर निर्माण झाली असेल तर कुठलाही फंड असू दे, निधी असू दे किंवा काही पुरवठा असू दे गुड्सचा, तर तो करण्याची अथॉरिटी कुणाला दिलेली आहे? पार्लमेंटला दिलेली आहे. पार्लमेंट कॅन मेक लॉज आणि तिथे ते पुरवठा केला जातो. अशा वेळेस दुसऱ्या स्टेटवर अन्याय होतो असं होत नाही. द क्वेश्चन वेदर देअर इज स्कॅर्सिटी इज टू बी डिसाइडेड बाय पार्लमेंट अँड म्हणजेच ऑर इट्स डिक्लरेशन इज इनफ बाय लॉ. आता हा प्रश्न आहे की पार्लमेंटने डिक्लेअर केलं की स्कॅर्सिटी आहे तर मान्य करायची का त्याच्यासाठी वेगळा कायदा बनवायचा, हा प्रश्न आहे. Then Article 304 subclause A states power to impose taxes under Article 304 subclause A. Article 304 subclause A gives power to state legislature to impose any tax on goods imported from other state. पहा इथे जे आहे जे तुम्ही बाहेरून इम्पोर्ट करून आणणार आहेत त्याच्यावर त्या राज्याला टॅक्स बसवण्याचा अधिकार आहे किंवा नाही. इफ सिमिलर गुड्स इन द स्टेट आर सब्जेक्टेड टू सिमिलर टॅक्स. समजा आपल्या इथे टोमॅटो आहेत, आपल्या इथे टोमॅटोवर कर आहे, पण आपण समजा दुसऱ्या राज्यातून टोमॅटो इम्पोर्ट केले, मग त्याच्यावर कर बसवायचा किंवा नाही. सो हिअर बट इट मस्ट नॉट डिस्क्रिमिनेट बिटवीन द गुड्स प्रोड्यूस ऑर मॅन्युफॅक्चर्ड विदिन द स्टेट अँड दोज इम्पोर्टेड फ्रॉम अदर स्टेट. आता पहा एक केस पाहूयाची. इन द स्टेट ऑफ मध्य प्रदेश वर्सेस भाईलाल भाई. AR 1964 ची केस आहे, सुप्रीम कोर्टाची केस आहे. 1006 पेज नंबरवर तुम्हाला ही AR 1964 च्या याच्यामध्ये ती केस सापडणार आहे. अ स्टेट ऑफ लॉ इम्पोज सेल टॅक्स ऑन इम्पोर्टेड टोबॅको बट लोकली प्रोड्यूस्ड टोबॅको वॉज नॉट सब्जेक्ट टू सच अ सेल टॅक्स. जी तुम्ही बाहेरून तंबाखू आणणार आहात त्याच्यावर त्यांनी टॅक्स बसवला होता, पण तिथं जी निर्माण होणारी तंबाखू होती त्याच्यावर मात्र कुठलाही टॅक्स नव्हता. द कोर्ट इनव्हॅलिडेटेड द टॅक्स ॲज अ डिस्क्रिमिनेटरी. कोर्टाने काय सांगितलं की जर तुम्ही बाहेरून आणता तर त्या तंबाखूवर पण टॅक्स असायला पाहिजे आणि तुमच्या इथे जी पण निर्माण होते तिच्यावर पण काय असायला पाहिजे? टॅक्स असायला पाहिजे. आर्टिकल 304B स्टेट्स पॉवर टू इम्पोज रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स. बी मध्ये सांगितलं की रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स स्टेट करू शकतं. त्यानंतर आर्टिकल 305 काय म्हणते पहा. सेव्हिंग ऑफ एक्झिस्टिंग लॉज. जे अस्तित्वात आहेत कायदे त्यांचं सेव्हिंग केलं पाहिजे, ते नष्ट करून चालणार नाही. आर्टिकल 305 प्रोव्हाइड्स दॅट नथिंग इन आर्टिकल 301 अँड 303 शॅल इफेक्ट द प्रोव्हिजन्स ऑफ एनी एक्झिस्टिंग लॉज. पहा जे आधीचे कायदे आहेत आर्टिकल 301 असू दे नाहीतर 303 असू दे, ते आधीच्या लॉला एक्झिस्टिंग लॉला कुठलंही इफेक्ट करू शकत नाहीत एक्सेप्ट इन सो फार ॲज द प्रेसिडेंट मे डायरेक्ट. प्रेसिडेंटनी जर डायरेक्शन दिलं तर आणि तरच त्या कायद्यांमध्ये काही बदल होऊ शकतात, अन्यथा त्या कायद्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे बदल केले जाऊ शकणार नाहीत. ओके. Thus, even if an existing law gives preference to one state over to make discrimination, it shall not be invalid. जर समजा स्टेटचेच कायदे असे आहेत की ज्याच्यामुळं एका स्टेटला प्रेफरन्स मिळतो आणि दुसऱ्या स्टेटला मिळत नाहीत, तर ते कायदे बदलण्याचा अधिकार कुणालाच नाही. पण प्रेसिडेंटच्या जर इच्छा असेल, प्रेसिडेंटनी जर त्याच्यामध्ये इंटरफिअर केलं तर ते कायदे बदलू शकतात. आर्टिकल 305 सेव्ज विथ रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट लॉ प्रोव्हाइडिंग स्टेट मोनोपॉली. हा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट आहे. इन द केस सगीर अहमद वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. AR 1964 ची केस आहे, सुप्रीम कोर्टाची, 728 पेज नंबरची. द सुप्रीम कोर्ट रेज द क्वेश्चन वेदर अन ॲक्ट प्रोव्हाइडिंग फॉर स्टेट मोनोपॉली in a particular trade or business conflicts with the freedom of trade and commerce guaranteed by Article 301. पाहता the Supreme Court raised the question. सुप्रीम कोर्टामध्ये एक क्वेश्चन रेज झाला. वेदर अन ॲक्ट प्रोव्हाइडिंग फॉर स्टेट मोनोपॉली. स्टेटची मोनोपॉली आहे, स्टेटमध्ये अधिकार आहे की ते कायदे बनवू शकतात किंवा कायदे करू शकतात किंवा नाही बनवू शकत. सो जर प्रोव्हाइडिंग फॉर स्टेट मोनोपॉली इन अ पर्टिक्युलर ट्रेड, एखाद्या स्टेटची मोनोपॉली आहे त्या एखाद्या वस्तू बनवण्यामध्ये, एखाद्या व्यापारामध्ये, ऑर बिझनेस कॉन्फ्लिक्ट्स विथ द फ्रीडम ऑफ ट्रेड. आता तिथं कॉन्फ्लिक्ट निर्माण होणार
आर्टिकल 301 तर सांगतं की फ्री फ्लो ऑफ द ट्रेड अँड कॉमर्स, पण इथं मोनोपॉली आहे. ते आणि ते स्टेट फक्त ते विकू शकतं, ते आणि ते स्टेट फक्त ते प्रोड्यूस करू शकतं, तर मग इथं कॉन्फ्लिक्ट निर्माण होणार. बट लेफ्ट द क्वेश्चन अनडिसाइडेड, पण हा प्रश्न काय झाला, अनडिसाइडेड राहिलेला आहे. Article 19 was amended by the Constitution's First Amendment Act in order to take out such a state monopolies out of the purview of Article 19 subclause 1G, but not corresponding provisions added to Article 305. पहा आता फर्स्ट अमेंडमेंट ऍक्ट नुसार काय केलं होतं, स्टेट मोनोपॉलीवर बराच विचार केला गेला होता, ते ऍड केलं गेलं होतं 19(1)G मध्ये, पण ते मात्र आर्टिकल 305 मध्ये ते ऍड केलं गेलेलं नाही. It appears from the judgment of the Supreme Court that in spite of such an amendment, a law introducing such state monopoly might have to be justified before the courts as being in the public interest. पुन्हा इथं हा शब्द आला की पब्लिक इंटरेस्ट. मग लोकांच्या भल्यासाठी काय करता येईल, लोकांचं भलं कशामध्ये आहे, त्यानुसार या कायद्यांमध्ये काय केला जातो, बदल केला जातो. ओके, अंडर आर्टिकल 301 or as amounting to reasonables under Article 306 subclause B of the Constitution. Article 307 मध्ये काय दिलंय, empowers Parliament to appoint such authority as it considers appropriate for carrying out purposes of Article 301, 302, 303 and 304. It can confirm on such authorities. हे पार्लमेंट जे अथॉरिटीज नेमतात त्यांच्या काही ड्युटीज असतात, त्यांच्या काही पॉवर्स असतात, आणि त्या पॉवर्स पब्लिक इंटरेस्टमध्ये कशा वापरायच्या त्या ड्युटीज अथॉरिटीज त्यांना दिलेल्या असतात, आणि पार्लमेंट कॅन मेक लॉज फॉर दॅट. अशा प्रकारे आपलं माझ्या पद्धतीनुसार मॉड्यूल नंबर 8 संपलेलं आहे. ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्सचा टॉपिक संपलेला आहे. थँक्यू.